मी माझ्या इन्स्टा पेजवर डिफरंट शॅम्पूचे रिव्ह्यू शेअर करते, पण चला आज मी होममेड शॅम्पू शेअर करते जो तुमचे केस स्ट्रॉंग, शायनी आणि सिल्की बनवेल आणि जर का तुम्ही हे 3 महिन्यापर्यंत वापरलं तर केस गळती कमी करतो. हाय एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार. खरंच तुम्हाला केसांची काळजी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता मी 100% ऑर्गॅनिक आणि इफेक्टिव्ह शॅम्पू बनवणार आहे. याला बनवणं अगदी सोपं. याचे फायदे खूप आहेत. इट्स गोइंग टू बी अ नेचर्स गिफ्ट फॉर यू ऑल. हा शॅम्पू एवढा पॉवरफुल आहे, तुमचा केसांना हेल्दी बनवणार, थिक बनवणार, केस गळती कमी करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं यात कोणतंही केमिकल नसणार आहे आणि कोणताही शॅम्पू बेस ऍड नाही करणार आहे. आणि यामध्ये जे घटक आहेत आणि जे घटक मी टाकणार आहे ते तुम्हाला घरीच इझिली भेटून जातील. सो या इट्स अफोर्डेबल टू. चला आपण आधी जे घटक ऍड करणार आहे त्याबद्दल बोलूया. आपण या शॅम्पू मध्ये खूप पॉवरफुल घटक ऍड करणार आहे. तर आपण यात ऍड करणार आहे रिठा. या मी माझ्या दीदीच्या घरून आणले, तिच्या घरी झाड आहे. तर रिठा शॅम्पू मध्ये फेस आणि फोम आणायचं काम करतात, केसांना चांगल्या प्रकारे क्लीन करायचं काम करतात. आपल्या स्काल्प मध्ये जे नॅचरल ऑइल आहे ते स्ट्रिप आउट पण नाही करणार, केसांना ड्राय आणि डॅमेज पण नाही करणार. हे आपल्या केसांना जेंटली क्लीन्स करते. सो इथे मी घेतलंय 9 ते 10 रिठा. दुसरा घटक आहे मेथी दाणा. मेथीचा उपयोग फक्त भाजी, थालीपीठ किंवा मसाल्यात नाही तर केसांच्या आरोग्यासाठी पण खूप प्रचंड फायदेशीर आहे. आयुर्वेदात मेथीचं वर्णन केसांच्या वाढीसाठी अमृत असं केलं गेलंय. यात असलेले प्रोटीन, निकोटिनिक ऍसिड, अमिनो ऍसिड हे केसांची मुळे मजबूत करतात, स्काल्प मधली सूज आणि डॅन्ड्रफ कमी करतात, तसंच केसांना नॅचरली शायनी बनवतात. इथे मी 2 चमचा मेथी घेतली आहे. तिसरा घटक आहे जवस, फ्लॅक्सीड. जवस मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, अँटीफायबर आहे. या बिया फक्त आरोग्यासाठी नाही तर केसांसाठीही वरदान आहेत. आयुर्वेदात जवसचा उल्लेख मजबूत करणारी आणि केस वाढवणारी औषधी म्हणून केलाय. याचा नियमित वापर केला तर केस दाट आणि चमकदार होतात. या छोट्याशा फ्लॅक्सीड मुळे तुम्हाला मिळू शकतात लांब, चडक आणि चमकदार केस. इथे मी 2 चमचा जवस घेतलीये. चौथा घटक आहे कडुलिंबाची पानं. लिंबाच्या पानात असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज स्काल्प क्लीन ठेवतात, कोंडा कमी करतात आणि हेअर फॉलिकल मजबूत करतात. त्यामुळे हेअर फॉल कमी होऊन नवीन केस उगवायला मदत होते. प्रीमॅच्युअर ग्रोईंग कमी करते आणि अँटीऑक्सिडंट मुळे केस वेळेआधी जे पांढरे होतात ते कमी होतात. हे नॅचरल क्लिन्झर सारखं काम करतं, स्काल्प मधील घाण आणि एक्सेस ऑइल काढून टाकतो. 5वा घटक आहे ॲलोव्हेरा. केस गळणं, कोंडा वाढणं, ड्रायनेस या सगळ्या प्रॉब्लेम साठी एकच उपाय आणि तो मिळतो आपल्या घरच्या गच्चीत या बागेत मोफत. ॲलोव्हेरा म्हणजे घरातील पार्लर. यातले व्हिटॅमिन ए, सी, ई, B12, अमिनो ऍसिड आणि एन्झाइम्स केसांची मुळे मजबूत करतात, स्काल्प क्लीन ठेवतात, नवीन केस उगवायला मदत करतात. हे हेअरफॉल कमी करते. यातील अँटी फंगल प्रॉपर्टीज मुळे डॅन्ड्रफ आणि खाज कमी होते. व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स स्काल्प मधला ब्लड सर्क्युलेशन सुधारतात, ज्यामुळे बेबी हेअर्स उगवायला मदत होते. इथे मी थोडासा ॲलोव्हेरा घेतलीय. 6वा घटक आहे रोजमरी ड्राय लीव्ह. तुमच्याकडे ताजी रोजमरी असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. रोजमरीला आयुर्वेदानं आणि आधुनिक सायन्सने मान्य केलंय की हेअर फॉलिकल मध्ये ब्लड फ्लो वाढवतं, ज्यामुळे केस गळणं कमी होतं आणि नवीन केस उगवायला मदत होते. म्हणून गेल्या काही वर्षात रोजमरी ऑइल आणि रोजमरी वॉटर जबरदस्त पॉप्युलर झाले. इथे मी 2 चमचा रोजमरी ड्राय लिव्ह्स घेतलीये. एक पात्र्यात मी 3 ग्लास पाणी आणि हे सगळे एकत्र करून 5 मिनिट साठी बॉईल करतेय. नंतर थंड करून ते मॅश करायचं, जेणेकरून यात जेवढा न्यूट्रिएंट्स आहे ते पाण्यात राहतील. बघा मॅश केल्यावर कसा फोम दिसतोय. त्यानंतर याला गाळून घ्यायचं. हे तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर करू शकता आणि 8 दिवसापर्यंत स्टोर करू शकता. आणि हे फ्रीज मध्येच ठेवायचं, कारण यात आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाही ऍड केले तर ते बाहेर ठेवलं तर खराब होऊन जाईल. आणि जर का तुम्हाला 4 ते 5 मंथ पर्यंत स्टोर करायचं असेल तर तुम्ही याचे आईस क्यूब बनवून स्टोर करू शकता. मी तुम्हाला याच शॅम्पूने हेअर वॉश करून दाखवणार आहे. तुम्हाला काय वाटतं, केस धुणं म्हणजे फक्त शॅम्पू लावणं या पाणी घालणं? पण खरं म्हणजे हे एक सायन्स आहे. योग्य पद्धतीने केस धुतले तर हेअरफॉल कमी होतो, स्काल्प क्लीन राहतो आणि केसांना शाईन मिळते. चला मग पटपट स्टेप बाय स्टेप हेअर वॉश रुटीन करून घेऊया. स्टेप 1 इज अ हेअर कोम्बिंग. हेअर आपल्याला चांगल्या प्रकारे कोंब करून घ्यायचे आणि हेअर कोंब करताना वुडन कोंबचाच वापर करायचा आहे. वुडन कोंब स्काल्प मधील नॅचरल ऑइल म्हणजे सीबम केसांमध्ये इव्हनली डिस्ट्रीब्यूट करतो, त्यामुळे केस शायनी, हेल्दी आणि नॅचरल ग्लो असलेले दिसतात. वुडन कोंब स्काल्पला जेंटल मसाज देतो, ब्लड सर्क्युलेशन वाढवतो, त्यामुळे हेअर रूट स्ट्रॉंग होतात आणि केस गळती हळूहळू कमी होते. स्टेप 2 इज अ हेअर मसाज. आपल्या स्काल्प मध्ये खूप साऱ्या ब्लड वेसल असतात, पण स्ट्रेस आणि पोल्युशन, चुकीच्या केअरमुळे त्या नीट काम करत नाही. आपल्या स्काल्पला रेग्युलर स्टिम्युलेशन हवं असतं आणि त्यासाठी उत्तम पद्धत म्हणजे हेअर मसाज. जेव्हा आपण बोटांच्या टोकाने सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होतं आणि त्यामुळे हेअर फॉलिकलला पोषण मिळतं. आपल्या बोटांनी सर्क्युलर मोशन मध्ये 5 मिनिट मसाज करायचा. जर आपण स्काल्पला रेग्युलर स्टिम्युलेशन दिलं तर ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि हेअर रूट पुन्हा ऍक्टिव्ह होतात. रेग्युलर मसाज केल्याने डॉर्मंट फॉलिकल म्हणजेच इनॅक्टिव्ह फॉलिकल ऍक्टिव्ह होतात, त्यामुळे नवीन केस उगवायला मदत होते. तुम्ही हाताने मसाज करू शकता. मी ते स्काल्प मसाजरचा वापर करते. याचे सिलिकॉन ब्रिसल्स स्काल्पला चांगल्या प्रकारे पेनिट्रेट करतात. याची प्रोडक्ट लिंक हवी असेल तर मी
मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, यू कॅन चेक. स्टेप 3 इज ऑइलिंग. आजकाल बरेच लोक म्हणतात तेल लावायचं बंद केलंय, वेळ नाही. पण खरी गोष्ट ही आहे की तेल न लावल्यामुळे केस कमकुवत होतात, ड्राय होतात, हेअरफॉल वाढतो. आपल्या स्काल्पला आणि रूट्सला खरं पोषण द्यायचं असेल तर त्यासाठी हेअर ऑइलिंग हा एकमेव नॅचरल उपाय आहे. इथे मी हिबिस्कस हेअर ऑइल लावतीये. हे मी घरीच बनवलं आहे माझ्या आजीच्या माहितीने. याची डिटेल मध्ये माहिती मी युट्यूब मध्ये लवकरच टाकत आहे, येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही ते बघू शकता. आणि रेग्युलर तेल लावल्यामुळे स्काल्प मध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्यामुळे नवीन केस उगवायला मदत होते. तेल स्काल्पला हायड्रेशन देतं, त्यामुळे खाज, डॅन्ड्रफ, ड्रायनेस कमी होते. तेल नेहमी कोमट करूनच लावायचं. बोटांच्या टोकांनी स्काल्पवर हलक्या सर्क्युलर मोशन मध्ये तेल लावायचं. तेल मुळांपासून पूर्ण लेंथवर पसरवायचं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तेल लावणं पुरेसं आहे. हेअर ऑइलिंग ही फक्त एक जुनी सवय नाही, तर हे एक विज्ञान आहे. केस वाढवण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी, शाईन मिळवण्यासाठी हेअर ऑइलिंग हा उत्तम उपाय आहे. यानंतर 2 तासांनी मी हेअर वॉश करते. हेअर वॉश करताना आधी कोमट पाण्याने केस ओले करून घ्यायचे. आता हा मी बनवलेला नॅचरल शॅम्पू स्काल्पवर अप्लाय करून स्काल्पला हलक्या सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करते. हेअर लेंथला शॅम्पू लावायची गरज नाही. रिन्स करताना शॅम्पूचं पाणी लांबीवरूनही वाहतं आणि ते तेवढं क्लिन्झिंग साठी पुरेसं आहे. हा नॅचरल घरी बनवलेला शॅम्पू किती फेस करतोय, लाईक आपण इंग्लिश मध्ये त्याला फोम म्हणतो, मराठीमध्ये नॉर्मली फेस किती होतोय बघा असं बोलतो. ठीक आहे, तर हा फोम बघा किती होतोय. हा शॅम्पू तुमचा स्काल्प ड्राय नाही करणार, स्काल्पला चांगल्या प्रकारे क्लीन करेल. तुम्ही केसांवर शाईन ही बघू शकता की किती शाईन आली आहे. आपण यामध्ये फ्लॅक्सीड जेल म्हणजे जवस ऍड केला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या केसांवर किती शाईन आली आहे. ते तुम्ही फ्लॅक्सीड जेल ऍज अ कंडिशनरही वापरू शकता. मी तुम्हाला हेअर वॉश नंतरचेही केस दाखवते. तुम्ही बघू शकता किती सिल्की, शायनी आणि मॅनेजेबल झालेत ते. तुम्ही हा होममेड शॅम्पू आणि हा हेअर वॉश रुटीन फॉलो कराल तर 1 महिन्यात तुमची केस गळती कमी होईल आणि हेअर ग्रोथ व्हायला लागेल आणि केस शायनी, सिल्की दिसतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.